हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सुरू केली होती एमएसटी सीईटी सिरीज. एमएसटी सीईटी सिरीजच्या पार्ट 2 मध्ये म्हणजे चॅप्टर नंबर 2 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघा मित्रांनो, आपण सुरू केला होता चॅप्टर नंबर 2 दॅट इज नथिंग बट सोल्युशन्स. सोल्युशन या चॅप्टर मधला आजचा आपला टॉपिक आहे दॅट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर 3. 3 नंबरची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, याच्यावर डिपेंड असलेले एमसीक्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. बघा मित्रांनो, सोल्युशन चॅप्टरचे सगळे थेरी लेक्चर्स तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. सो तुम्हाला फक्त लिंकवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला सगळे व्हिडिओ लेक्चर्स सोल्युशन चॅप्टरचे इझिली बघायला मिळतील. ओके, आणि सोबतच चॅनलला तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरायचं नाही, जेणेकरून त्याचं देखील एमएसटी सीईटी प्रिपरेशन अगदी योग्य रीतीने आणि चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. ओके, चला तर वेळ न घालवता आपण एमसीक्यू ला सुरुवात करूया. सो दिस इज अवर फर्स्ट एमसीक्यू. बघा आपला पहिला एमसीक्यू काय दिलेला आहे. सो एमसीक्यू स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक एमसीक्यू ला जवळपास तुम्हाला 20 सेकंड्स मिळणार आहे आणि विदिन 20 सेकंड तुम्हाला आन्सर करायचं आहे. मित्रांनो, चला वेळ न घालवता आपण एमसीक्यू स्टार्ट करूया. सो दिस इज अवर फर्स्ट एमसीक्यू. काय दिलंय बघा एमसीक्यू मध्ये, द फ्रीजिंग पॉइंट ऑफ 1% ॲक्वियस सोल्युशन. लक्षात ठेवा, इथे सोल्युशन कसं आहे, ॲक्वियस आहे. ॲक्वियस सोल्युशन मीन्स व्हॉट, वॉटर. ओके, हे सगळ्यांना क्लिअर असेल. वॉटर सोल्युशन आहे, वॉटर मध्ये बनवलेलं सोल्युशन आहे. ऑफ NaCl, कसलं सोल्युशन बनवलेलं आहे, NaCl. सो एक 1% ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaCl याचा फ्रीजिंग पॉइंट किती असेल. सो ऑप्शन्स आर 0 डिग्री सेल्सिअस असेल, 1 डिग्री सेल्सिअस असेल, इट इज बिलो दॅन 0 डिग्री सेल्सिअस और अबव दॅन 0 डिग्री सेल्सिअस. चला तुमचा टाइम स्टार्ट होतोय आता. पटकन आन्सर करायचं आहे विदिन 20 सेकंड, जास्त विचार करायचा नाही. 1% ॲक्वियस सोल्युशन सांगितलेलं आहे. सो 0 असेल, 1 असेल, बिलो 0 असेल की अबव 0 डिग्री सेल्सिअस असेल. पटकन आन्सर कमेंट मध्ये करायचं आहे. ओके, आन्सर कमेंट मध्ये करायला विसरायचं नाहीये. लास्ट 5 सेकंड्स आहेत, फास्ट आन्सर करायचं आहे. सो लास्ट 2 सेकंड्स अँड इट्स अ टाइम अप. बघा मित्रांनो, तुमचा टाइम अप झालेला आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आपण डेली इव्हिनिंगला 7:15 ला म्हणजे 7:15 वाजता रोज संध्याकाळी आपण आपला व्हिडिओ लॉन्च करत असतो आणि त्यामध्ये मी तुम्हाला सगळे एमसीक्यूज म्हणजे टॉपिक बाय टॉपिक प्रत्येक एमसीक्यू डिस्कस करत असतो. सोबतच प्रत्येक चॅप्टर आणि चॅप्टरवरचे सगळे एमसीक्यूज, चॅप्टरमधल्या टॉपिकचे सगळे एमसीक्यूज आपण घेण्याचा इथे प्रयत्न करतोय. सो एव्हरी इव्हिनिंग 7:15 ला जॉईन राहत जा, जेणेकरून तुम्हाला सगळे एमसीक्यूज अवेलेबल होऊन जातील आणि एक व्यवस्थित प्रिपरेशन होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला वेगळे काही गोष्ट करण्याची गरज पडणार नाही. एक चांगलं प्रिपरेशन सेटअप तुमच्याकडे अवेलेबल असेल. ओके, सो चला या एमसीक्यूला आपण डिस्कस करूया. सो दिस इज युअर एमसीक्यू. काय सांगितलं होतं रे, 1% ॲक्वियस सोल्युशन आहे. ऑलवेज रिमेंबर, कधी पण लक्षात ठेवायचं की कुठल्याही सोल्युशन मध्ये काय असतो रे, एक असतो सोल्यूट तर दुसरा असतो सॉल्व्हंट. ओके, आणि ह्या सॉल्व्हंटचा जो काही फ्रीजिंग पॉइंट असतो, समजा आपला आहे इथे वॉटर ना, ॲक्वियस सोल्युशन आहे. सो वॉटर आपला सॉल्व्हंट आहे. मग या सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट काय आहे, 0 डिग्री सेल्सिअस. आणि ऑलवेज रिमेंबर, या सॉल्व्हंट मध्ये आपण ज्यावेळेस सोल्यूट ऍड करतो तर हा फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज होत जातो. फ्रीजिंग पॉइंट काय होत जातो, डिक्रीज होत जातो. आणि सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट ऑलवेज ग्रेटर असतो ॲज कम्पेअर टू द सोल्युशन. मग कधीही लक्षात ठेवायचं आहे की सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट ऍड झाला की फ्रीजिंग पॉइंट कमी होतो. मग ऑलरेडी सॉल्व्हंट म्हणजे इथे वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट होता 0 डिग्री सेल्सिअस, सोल्यूट ऍड केल्यामुळे तो अजून कमी झाला. सो आन्सर इज सी, दॅट इज बिलो 0 डिग्री सेल्सिअस. मग याचा फ्रीजिंग पॉइंट काय असेल रे, बिलो 0 डिग्री सेल्सिअस. पण लक्षात ठेवा, सोल्युशन म्हटलं की कधी लक्षात ठेवायचं की सॉल्व्हंट पेक्षा त्याचा फ्रीजिंग पॉइंट कमी. मग सॉल्व्हंट कुठला आहे, त्याचा फ्रीजिंग पॉइंट तुम्हाला माहितीच असेल. मोस्ट ऑफ द टाइम्स ॲक्वियस सोल्युशनच सांगतात. ॲक्वियस म्हणजे वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट तुम्हाला ऑलरेडी क्लिअर आहे, 0 डिग्री सेल्सिअस. त्यात सोल्यूट ऍड केला की फ्रीजिंग पॉइंट काय होणार, डिक्रीज होऊन जाणार, म्हणजे अजून कमी होणार. दॅट इज बिलो द 0 डिग्री सेल्सिअस इज युअर करेक्ट आन्सर. चलो आपण आता नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज युअर नेक्स्ट एमसीक्यू. काय सांगितलंय बघा इथे, द व्हॅल्यू ऑफ KF काय असतो रे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट फॉर अ कॅम्पर साठी सांगितलंय, कापूर. ओके, 40 केल्व्हिन पर मोलॅलिटी. दिस इज अ 14 केल्व्हिन पर मोलॅलिटी युनिट दिलाय. कॅल्क्युलेटेड फ्रॉम अ ग्लुकोज सोल्युशन. आणि हा कशापासून कॅल्क्युलेट केला होता, ग्लुकोज सोल्युशन. म्हणजे ग्लुकोज सोल्युशन साठी ज्यावेळेस KF ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर ती KF ची व्हॅल्यू आली किती, 40 केल्व्हिन पर मोलॅलिटी. सो द व्हॅल्यू ऑफ KF, परत काय विचारलंय, द व्हॅल्यू ऑफ KF फॉर कॅम्पर कॅल्क्युलेट फॉर NaCl सोल्युशन. आता तुम्हाला NaCl सोल्युशन साठी विचारली, विल बी ती किती असणार आहे. ओके,
बघा फर्स्ट ऑफ ऑल ही जी KF ची व्हॅल्यू दिली आहे, KF ची व्हॅल्यू कोणासाठी दिलेली आहे, कॅम्परसाठी दिलेली आहे. करेक्ट, कोणासाठी दिलेली आहे, कॅम्परची. फक्त त्यावेळेस सोल्युशन कुठलं वापरलं होतं, ग्लुकोजचं सोल्युशन वापरलं होतं. करेक्ट, सोल्युशन ग्लुकोजचं वापरलं होतं. सिमिलरली तुम्हाला काय विचारली आहे, व्हॅल्यू ऑफ KF. फक्त आता इथे सोल्युशन कसलं सांगितलंय, NaClचं. मग काय वाटतं रे तुम्हाला, ही इक्वल टू 40 असेल, KF ची व्हॅल्यू तेवढीच मिळेल का, ग्रेटर दॅन 40 असेल का, लेस दॅन 40 असेल का, 0 मिळेल. युअर टाइम स्टार्ट नाव. पटकन आन्सर करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये, फास्ट फास्ट. ओके, आणि लक्षात ठेवायचं आहे डेली इव्हिनिंग 7:15 रोज संध्याकाळी 7:15 आपण सेशन्स घेत असतो. ओके, सो लास्ट 10 सेकंड्स आहेत, शेवटचे 10 सेकंद, पटकन आन्सर करायचं आहे. लास्ट 5 सेकंड्स रिमेनिंग. एकदम सोपं आहे. KF फॉर ग्लुकोज दिलाय, KF फॉर NaCl दिलेला आहे. सो द करेक्ट आन्सर इज, बघा करेक्ट आन्सर, तुमचा टाइम अप झालेला आहे. करेक्ट आन्सर काय असेल, KF ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे की सर KF हा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे and the value of constant is always constant. कॉन्स्टंटची व्हॅल्यू कॉन्स्टंटच असते ना. सो KF फॉर 40 जरी कॅम्प ग्लुकोज सोल्युशन साठी 40 असेल तर NaCl सोल्युशन साठी सुद्धा तो काय असतो, 40 असतो. सो द करेक्ट आन्सर इज इक्वल टू 40. लक्षात ठेवा, आन्सर काय, इक्वल टू 40. KF आहे ना, सो KF हा दिलेला असेल तुम्हाला एका सोल्युशन साठी, तो सिमिलर फॉर द अनदर सोल्युशन. आणि सेम टाईपचे न्यूमेरिकल्स देखील तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले. कधी कधी या न्यूमेरिकल्स वरून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं असतं, बघा एका पर्टिक्युलर समजा 2 कंडिशन्स दिलेल्या असतात. जसं इथे एक कंडिशन दिली आहे ग्लुकोजची, सेकंड कंडिशन दिलेली आहे NaCl ची. मग तुम्हाला काय करतात माहिती का, NaClचं वेट ऑफ सोल्यूट किंवा वेट ऑफ सॉल्व्हंट किंवा मोलर मास असं काहीतरी विचारतात. आणि त्यासाठी KF ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते किंवा फर्स्ट कंडिशनसाठी KF ची व्हॅल्यू दिलेली असते. आणि ह्या KF च्या व्हॅल्यूला यूज करायचं असतं तुम्हाला सेकंड कंडिशन मध्ये. मग आपण विचार करत असतो की अरे हा ग्लुकोज साठी दिलेला आहे KF, मग NaCl साठी काहीतरी वेगळा असेल. असं काही नसतं. KF कॉन्स्टंट असतो. कॅम्पर साठी KF कॉन्स्टंट दिलेला, दॅट इज 40. मग तो ग्लुकोज सोल्युशन असो, NaCl असो, कुठलंही सोल्युशन दिलं तरी तो 40च असणार. ओके, सो त्यामध्ये जम्पलिंग करण्यासारखं काही नाही. चलो आपण नेक्स्ट MCQ कडे जाऊया. सो फ्रेंड, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. काय सांगितलंय बघा, द डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. सिंपल इक्वेशन आहे, अगदी अगदी सिंपल इक्वेशन आहे. मला सांगायची पण गरज नाही आली पाहिजे. डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉइंट, बघा मी इक्वेशन लिहून पण देतो. द डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉइंट दॅट इज डेल्टा TF इज इक्वल टू KF मल्टिप्लाय बाय. आता इथली टर्म कोणती ती तुम्ही सांगायची आहे. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. बघा इथे मोलॅरिटी असते, मोलॅलिटी असते, नॉर्मॅलिटी असते की मोल फ्रॅक्शन असतो रे. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू, कालचं लेक्चर बघितलं असेल तुम्हाला लगेच लक्षात येईल. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स मध्ये हा टॉपिक ऑलरेडी क्लिअर झालाय. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आणि फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन काही वेगवेगळं नाही, थोड्याशा टर्म्स बदलतात, फक्त नाव बदलतात, बाकी सगळं सेम असतंय. ओके, युअर टाइम इज अप. बघा तुमचा टाइम ओव्हर झालेला आहे. सो याचं रिलेशन काय होतं रे, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू स्मॉल m. स्मॉल m इज नथिंग बट अ मोलॅलिटी. इट्स करेक्ट आन्सर इज अ मोलॅलिटी. ओके, सो चलो आपण आता नेक्स्ट MCQ कडे जाऊया. सो अवर नेक्स्ट MCQ इज व्हॉट, विच वन ऑफ द फॉलोइंग एक्वियस सोल्युशन हॅव अ लोअर फ्रीजिंग पॉइंट. लोअर फ्रीजिंग पॉइंट कोणाचा असणार आहे, लोअर फ्रीजिंग पॉइंट विचारलेला आहे तुम्हाला. सो इथे MCQ मध्ये काय काय ऑप्शन्स दिलेत बघा तुम्हाला. K2SO4 पोटॅशियम सल्फेट दिलाय, सोडियम क्लोराईड दिलाय, सोडियम हायड्रॉक्साईड दिलाय की ग्लुकोज दिलाय. सेम MCQ आपण एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट मध्ये स्टडी केला होता. सेम कन्सेप्ट मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलेली होती की कशाच्या बेसिसवरती तुम्हाला एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट सांगायचा आहे किंवा फ्रीजिंग पॉइंट सांगायचा आहे, कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल, फ्रीजिंग पॉइंट कोणाचा कमी असेल, यासाठी आपण सेम कन्सेप्ट एक्सप्लेन केली असेल. थोडंसं रिवाइज केल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल की नंबर ऑफ आयन्स आपण टर्म बघितली होती. करेक्ट, नंबर ऑफ आयन्स याच्या बेसिसवर सांगत होतो. सो इथे पण सेम टर्म अप्लिकेबल करा आणि आन्सर कमेंट मध्ये करा बरं फास्ट. चला तुमचा टाइम स्टार्ट होतोय, तुमचे 20 सेकंड स्टार्ट झालेले आहे. पटकन आन्सर करायचं आहे. ओके, लास्ट 15 सेकंड, 15 सेकंड. नंबर ऑफ आयन्स कोणामध्ये जास्त आहेत, कमी आहेत, लाईक दिस. अशा वेळी तुम्हाला सांगायचं आहे. सेम प्रॉपर्टी, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके ओके, पटकन लास्ट 2 सेकंड्स, 1 सेकंड. ओके, टाइम इज ओव्हर. टाइम ओव्हर झालेला आहे. बघा लक्ष द्या इकडे. बॉइलिंग पॉइंट साठी आपण ही टर्म बघितली होती की ज्याचे नंबर ऑफ आयन्स जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. सिमिलर टर्म इथे ज्याचे नंबर ऑफ आयन्स जास्त त्याचा फ्रीजिंग पॉइंट सुद्धा लो. सो इथे K2SO4 मध्ये K2 चे 2 आयन्स आहेत आणि SO4 चा 1 आयन आहे. सो टोटल आयन्स झाले 3. ओके, NaCl 2 आयन्स आहेत, Na आणि Cl. NaOH, Na and OH 2 आयन्स आहेत.
ग्लुकोज एकच आयन असतो, डिसोसिएट लवकर होत नाही. सो नंबर ऑफ आयन्स कोणामध्ये जास्त आहे? K2SO4 मध्ये नंबर ऑफ आयन्स जास्त आहे. सो ज्याच्यामध्ये नंबर ऑफ आयन्स जास्त त्याचा लोअर फ्रीजिंग पॉईंट लोअर असणार आहे. सो इट्स लोअर फ्रीजिंग पॉईंट. याचा फ्रीजिंग पॉईंट कसा असणार आहे? कमी असणार आहे. चलो आपण आता नेक्स्ट MCQ कडे जाऊया. नंबर ऑफ आयन्स कसे चेक करायचे सगळ्यांना क्लिअर असेल. काउंट करायचं आहे. बॉइलिंग पॉईंट साठी सुद्धा सेम कन्सेप्ट अप्लाय करायची, फ्रीजिंग पॉईंट साठी सुद्धा सेम कन्सेप्ट अप्लाय करायची. चलो आपण आता नेक्स्ट MCQ कडे जाऊया. सो फ्रेंड, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. प्रोसेस ऑफ फ्रीजिंग. बघा, फ्रीजिंग होणं ही कशी प्रोसेस आहे? एक्झोथर्मिक आहे, एंडोथर्मिक आहे, नायदर एक्झोथर्मिक और एंडोथर्मिक और नॉट एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. एंडोथर्मिक एक्झोथर्मिक आहे का? दोघी पण नाही का? एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे? फ्रीजिंग लक्षात ठेवायचे. चला टाइम देतोय, तुमचा टाइम स्टार्ट झालाय. बघा 20 सेकंड स्टार्ट झालेले. पटकन आन्सर करायचं. एकदम सिंपल प्रोसेस आहे. फ्रीजिंगच्या एक्झॅक्टली अपोजिट विचार करा, लगेच क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. बघा, फ्रीजिंगच्या अपोजिट काय असतं? फ्रीजिंगच्या अपोजिट असतो फ्युजन. ओके, सो आता विचार करा. फ्रीजिंगच्या अपोजिट फ्युजन असतो. मग फ्युजन होण्यासाठी काय लागतं? मग फ्रीजिंग होण्यासाठी काय लागेल? फास्ट. ओके, युअर टाइम इज अप. बघा, फ्युजन होतं म्हणजे काय होतं रे? फ्युजन होतं म्हणजे थोडक्यात आता हा समजा सॉलिड आहे. ओके, कन्सिडर इट टू बी द आईस. हा आईस आहे. पण आईसचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? बघा, मी ते व्यवस्थित देतो तुम्हाला. आईसचं कन्व्हर्जन करायचं आहे वॉटरमध्ये. मग आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये करण्यासाठी आपल्याला त्याला काय द्यावी लागेल? हीट द्यावी लागेल. काय द्यावी लागेल? हीट. करेक्ट. मग ज्यावेळेस आपण एखादी हीट देतो त्यावेळेस ती प्रोसेस काय असते रे? त्यांनी हीट घेतली की नाही? हीट घेतली तर त्याची प्रोसेस झाली, दॅट इज एंडोथर्मिक. ती प्रोसेस काय झाली? एंडोथर्मिक प्रोसेस झाली. ज्यावेळेस तो हीट घेतोय, इट गेनिंग द हीट. ओके, सिमिलरली समजा हा वॉटर आहे आणि आता या वॉटरला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आईसमध्ये. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? आईसमध्ये. आता हा जो फ्युजन आहे, फ्युजनच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस झाली फ्रीजिंग. मग आता हा काय करेल रे? ते इथून हीट बाहेर टाकेल. मग इथून हीट बाहेर टाकली याचा अर्थ ही प्रोसेस कशी झाली? एक्झोथर्मिक झाली. ही प्रोसेस कशी झाली? एक्झोथर्मिक. मग फ्रीजिंग आणि फ्युजन हे दोन्ही टॉपिक्स एक्झॅक्टली एकमेकांच्या अपोजिट आहे. फ्युजन मध्ये हीट घेतली जाते, म्हणजे थोडक्यात हीट घेतली तर तो आईसचा वॉटरमध्ये कन्वर्ट होतो, दॅट इज एंडोथर्मिक प्रोसेस झाली. तर फ्रीजिंग मध्ये हीट बाहेर टाकली, दॅट इज इट इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. सो युअर करेक्ट आन्सर, इट इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. ही कोणती प्रोसेस झाली? एक्झोथर्मिक प्रोसेस झाली. चलो नेक्स्ट MCQ बघूया. सो युअर नेक्स्ट MCQ इज व्हॉट? बघा, इन अ कोल्ड कंट्रीज, युरोपियन कोल्ड कंट्रीज असतात बघा, एकदम शीत प्रदेश म्हणतो आपण त्यांना. इथिलीन ग्लायकॉल ऍडेड इनटू वॉटर. तिथे पाण्यामध्ये काय ऍड करतात रे? इथिलीन ग्लायकॉल. का बरं ऍड करतात? इन रेडिएटर्स ऑफ कारच्या रेडिएटरमध्ये पाणी टाकतात. सगळ्यांना माहिती आहे. पुढे कारच्या बोनटमध्ये रेडिएटर्स असतात, तिथे आपण पाणी टाकत असतो कूल ठेवण्यासाठी, इंजिनला कूल ठेवण्यासाठी. करेक्ट ना? रेडिएटर्स यूज करत असतो. रेडिएटर्स मध्ये आपण वॉटर यूज करत असतो. पण हे कोल्ड कंट्रीज काय करतात? तर कोल्ड कंट्रीज मध्ये इथिलीन ग्लायकॉल टाकतात त्या वॉटरमध्ये. म्हणजे वॉटर आणि इथिलीन ग्लायकॉलचं मिक्सचर त्या वापरत असतात रेडिएटर्स मध्ये. का वापरत असतील रे? इट लोअर द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. पाणी लवकर उकळू नये म्हणून. सेकंड, रिड्यूस द वॉटर इव्हॅपोरेशन. पाणी उडून जाऊ नये म्हणून. इट इन्क्रीज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. बॉइलिंग पॉईंट वाढतो का पाण्याचा पटकन त्याच्याने? की लोअर द फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. पटकन आन्सर करायचं आहे. वॉटरला फ्रीज होण्यासाठी थांबवतं का? फास्ट आन्सर करायचं आहे तुम्हाला. इट रेडिएटर्स मध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि वॉटरचं पाणी का वापरलं जातं? मिक्सचर का वापरलं जातं कोल्ड कंट्रीज मध्ये? नावातच आहेत बघा, कोल्ड कंट्रीज आहेत. मग कोल्ड कंट्रीजचा वॉटरवरती काय इफेक्ट होतो? लगेच लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. लास्ट 5 सेकंड्स आहेत, पटकन आन्सर करायचं आहे. ओके, युअर टाइम इज अप. तुमचा टाइम संपलाय. बघा, लक्ष द्या. एकदम सिंपल रिलेशन मी शेवटी सांगून दिलं तुम्हाला की कोल्ड कंट्रीज होत्या. कोल्ड कंट्रीज मध्ये वॉटर काय होऊन जाईल रे? फ्रीज होऊन जाईल. वॉटर काय होऊन जाईल? फ्रीज होऊन जाईल. मग या वॉटरला फ्रीज होण्यासाठी थांबवायचं आपल्याला. मग त्यामध्ये काय ऍड केला पाहिजे? इथिलीन ग्लायकॉल. काय ऍड करतात? इथिलीन ग्लायकॉल. मग या कोल्ड कंट्रीज मध्ये वॉटरला फ्रीज होण्यासाठी थांबवण्यासाठी आपण त्यात इथिलीन ग्लायकॉल टाकतो. मग इथिलीन ग्लायकॉलमुळे काय होतं की त्याचा फ्रीजिंग पॉईंट अजून कमी होऊन जातो. म्हणजे जे 0 डिग्री सेल्सिअसला फ्रीज व्हायला पाहिजे ते 0 डिग्री सेल्सिअसला फ्रीज नाही होत. त्याच्यापेक्षाही काही मायनस टेम्परेचर मध्ये जातात. मायनस टेम्परेचर मध्ये जाऊन तो फ्रीज होत असतो. काय होतं? मायनस टेम्परेचरला जाऊन तो फ्रीज होत असतो. म्हणजे लवकर फ्रीज होत नाही. म्हणून कोल्ड कंट्रीज मध्ये वॉटरमध्ये काय टाकतात? इथिलीन ग्लायकॉल टाकतात. इट लोअर द फ्रीजिंग पॉईंट. काय करतात? तो फ्रीजिंग पॉईंट कमी करून देत असतो. चला आपण नेक्स्ट MCQ कडे जाऊया. सो दिस इज अवर नेक्स्ट MCQ. द ट्रिपल पॉईंट इज ऍट. ट्रिपल पॉईंट, एक
टॉपिक आलेला आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ट्रिपल पॉइंट. काय असतो ट्रिपल पॉइंट? ट्रिपल पॉइंट मीन्स 3 मॉलिक्युल्स ऑफ H2 कन्वर्ट इनटू आईस होतो का रे, की 3 मोल्स ऑफ आईस इज कन्वर्ट इनटू द वॉटर असतो का, की ऑल 3 फेजेस एक्झिस्ट दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ह्या तिघं फेजेस तिथे अवेलेबल असतात का, किंवा नो फेज एक्झिस्ट म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस यापैकी कुठलीही फेज तिथे एक्झिस्ट होत नाही का. सो व्हॉट इज मीन बाय ट्रिपल पॉइंट? ट्रिपल पॉइंट कशाला म्हणतात सांगायचं आहे पटकन. ट्रिपल पॉइंट. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. तुमचा टाइम सुरू होतोय. व्हॉट इज मीन बाय ट्रिपल पॉइंट? ट्रिपल पॉइंट काय असतो पटकन आन्सर करायचा आहे. एकदम फास्ट, एकदम इझी एमसीक्यू आहे. व्यवस्थित टेक्स्टबुक रीड केलं तर ट्रिपल पॉइंट काय जड नाही तुमच्यासाठी. मला तर नक्कीच कळतंय की तुम्ही व्यवस्थित टेक्स्टबुक रीड केलं असेल तर असे एमसीक्यूज तर तुम्ही इझिली हिट करायला पाहिजेत. एकदम परफेक्ट हिटिंग झाली पाहिजे या एमसीक्यूज साठी. युअर टाइम इज अप. बघा टाइम अप झालेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला क्लिअर करून देतो. ट्रिपल पॉइंट साठी जे प्रेशर असतं ते प्रेशर असतं 2.56 mm. लक्षात ठेवा, हे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात. द टेम्परेचर आणि टेम्परेचर असतं 0.0098 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर असतं. ओके, दिस इज द प्रेशर अँड टेम्परेचर फॉर अ ट्रिपल पॉइंट. मग ह्या ट्रिपल पॉइंटला काय होत असतं तर ऑल 3 फेजेस एक्झिस्ट होत असतात. सगळ्याच्या सगळ्या फेजेस एक्झिस्ट होतात. म्हणजे त्या ह्या प्रेशरला आणि या टेम्परेचरला तुम्हाला सबस्टन्स सॉलिड फेज मध्ये पण दिसतो, लिक्विड फेज मध्ये पण दिसतो आणि गॅसियस फेज मध्ये पण दिसतो. म्हणजे तिघं फेज एक्झिस्ट होतात या टेम्परेचरला किंवा या प्रेशरला. सो दिस इज कॉल्ड अ ट्रिपल पॉइंट. याला काय म्हटलं जातं? ट्रिपल पॉइंट. ओके, सो ट्रिपल पॉइंट लक्षात ठेवा. ऑल 3 फेजेस एक्झिस्ट म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस या सगळ्या फेजेस तुम्हाला तिथे एक्झिस्ट होत असतात. बघा मित्रांनो, तुम्हाला जर एमसीक्यू आवडत असतील तर नक्कीच चॅनलला शेअर करायला विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सोबतच मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरून डायरेक्टली माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकतात. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही मला तुमचे डाऊट्स माझ्यासोबत शेअर करू शकतात. ओके, सोबतच चॅनलला शेअर करायला विसरायचं नाही. तुमच्या फ्रेंड्स देखील एमएसटी सीईटी प्रिपरेशन योग्य रीतीने झालंच पाहिजे. चलो, वेळ न घालवता आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट फॉर अ डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉइंट? डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉइंट साठी विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट? करेक्ट काय आहे रे बाबा? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट व्यवस्थित बघितला असेल तुम्ही. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय रे, तर ज्यावेळेस तुमच्याकडे सॉल्व्हंट असतो आणि या सॉल्व्हंट मध्ये ज्यावेळेस आपण सोल्यूट ऍड करतो, तो सोल्यूट ऍड केल्यानंतर त्याचा तयार होतो सोल्युशन. मग हा जो सॉल्व्हंट असतो ह्या सॉल्व्हंटचा XYZ फ्रीजिंग पॉइंट असतो. दॅट इज इंडिकेटेड बाय DF. त्याला आपण कशाने इंडिकेट करतो? DF ने, सॉरी TF ने इंडिकेट करत असतो. T नॉट F. ओके, सॉल्व्हंट साठी. आणि व्हॉट अबाउट द सोल्युशन? सोल्युशनला इंडिकेट करत असतो आपण TF ने. सो व्हॉट इज मीन बाय द करेक्ट फॉर द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट? फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन म्हणजे काय? तर सॉल्व्हंटचा ग्रेटर असतो, सोल्युशनचा कमी असतो. आणि मग यांच्याशी करेक्ट रिलेशन काय असू शकतं? युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे. सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट ग्रेटर असतो, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कमी असतो. सो व्हॉट इज मीन बाय डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट? विच वन इज करेक्ट? करेक्ट काय असणार आहे? डिप्रेशन होत आहे, कमी झालेला फ्रीजिंग पॉइंट कशाने इंडिकेट करू शकतात तुम्ही? ओके, लास्ट 5 सेकंड्स आहेत तुमच्याकडे. पटकन आन्सर करायचं आहे. ओके, पटापटा फास्ट आन्सर करायचं आहे. युअर टाइम इज अप. बघा तुमचा टाइम संपलेला आहे. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट मध्ये डिप्रेशन होणं म्हणजे काय? तर थोडक्यात सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉइंट होता तो सोल्यूटच्या ऍडिशनमुळे तयार झालेल्या सोल्युशन पेक्षा जास्त होता. म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट अगदी कमी होता. आणि दोघांमधला डिफरन्स म्हणजेच तुमचा असतो डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉइंट. सो वेअर इज द डिफरन्स? दॅट इज ऑप्शन ए. ऑप्शन ए तुमचा डिफरन्स मध्ये आला. दॅट इज T नॉट F मायनस TF. हा तुमचा आला डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉइंट. ओके, सो नेक्स्ट एमसीक्यू दिलेला बघा. सेम टाइम्स ऑफ एमसीक्यू आपण एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट मध्ये देखील बघितला होता. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट मध्ये सेम एमसीक्यू होता. आता तुम्हाला करेक्ट आन्सर आलंच पाहिजे. कंटिन्युअसली सिरीज बघत चला. बघा, सेम एमसीक्यू डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटला देखील विचारला जाऊ शकतो. सेम एमसीक्यू एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटला देखील विचारला जाऊ शकतो. ओके, काय एमसीक्यू आहे बघा. जे स्टुडंट्स नवीन आहेत त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. मास ऑफ सोल्यूट इज अ क्वाड्रॅपल. मास ऑफ सोल्यूट इज क्वाड्रॅपल म्हणजे 4 टाइम्स आहे सोल्यूटचा मास. मास ऑफ अ सॉल्व्हंट इज डबल. सॉल्व्हंटचं मास काय झालेलं आहे? डबल झालेलं आहे. सो द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन काय होईल? डबल होणार, ट्रिपल होणार की 0 होणार की रिमेन सेम? युअर टाइम स्टार्ट्स नाव. दो स्टुडंट प्रेझेंट एस्टरडे, कालच्या लेक्चरला जे होते त्यांना इझिली आन्सर येणार आहे. फास्ट आन्सर करायचं आहे. मास ऑफ सोल्यूट इज क्वाड्रॅपल आणि मास ऑफ अ सॉल्व्हंट इज अ डबल. पटकन आन्सर करायचं आहे. डबल होणार, ट्रिपल होणार, 0 होणार की रिमेन सेम?
पटकन आन्सर करायचं आहे. लास्ट 5 सेकंड्स आहेत. एवढं अवघड काहीच नाही आहे. ओके, युअर टाइम इज अप. बघा तुमचा टाइम संपलेला आहे. मी रिलेशन तुम्हाला एक्सप्रेस करून दाखवतो. बघा डेल्टा टी एफ इज इक्वल टू 1000 इंटू W2 अपॉन W1 इंटू M2. दिस इज द रिलेशन. हे रिलेशन होतं. ओके, सो व्हॉट इज द W2? W2 काय होता रे? इट इज अ वेट ऑफ सोल्यूट. आणि हे वेट ऑफ सोल्यूट काय सांगितलं होतं? क्वाड्रपल म्हणजे मल्टिप्लाय बाय 4 टाइम्स, 4 टाइम्स इन्क्रीज झालं. आणि मास ऑफ अ सॉल्व्हंट, सॉल्व्हंटचं मास म्हणजे काय रे? W1. ओके, इट इज डबल. हे काय झालंय? डबल झाले. दॅट इज मल्टिप्लाय बाय 2. ओके, सो डेल्टा टी एफ मल्टिप्लाय बाय 4. बघा, मल्टिप्लाय बाय 2. आता ह्या सेम टर्म्स आहेत, फक्त यांचे रिलेशन काय होणार आहे? दॅट इज 2 1 जा 2, 2 2 जा 4. किती आला रे आन्सर? 2 आलेला आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण मास ऑफ सोल्यूट 4 टाइम्स केला, मास ऑफ सॉल्व्हंट 2 टाइम्स केला, तर तो तुम्हाला मिळणारा आन्सर काय असेल? डबल होऊन जाणार. सो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज डबल. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज डबल. सो ऑप्शन ए इज अ करेक्ट वन. तुमचा ऑप्शन ए काय असणार आहे? इथे करेक्ट असणार आहे. चलो नेक्स्ट काय एमसीक्यू दिलेला आहे बघा आपल्याला. द युनिट ऑफ मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट. मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट. सेकंड वर्ड इज व्हॉट? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. यालाच काय म्हणायचं तुम्हाला? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणायचं आहे. मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणजेच क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. याचं युनिट विचारलेलं आहे. युनिट काय असेल? डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू यम. सो हा जो के एफ आहे याच्यासाठी युनिट विचारलाय तो डेल्टा टी एफ अपॉन यम इज इक्वल टू के एफ. आता सांगा पटकन युनिट. युअर टाइम स्टार्ट्स नाव. टाइम पटकन जातो निघून. पटापट आन्सर करायचं आहे, व्यवस्थित प्रिपरेशन करायचं आहे मित्रांनो. चला लास्ट 15 सेकंड्स आहेत. आता युनिट तर आलंच पाहिजे. इथे टेम्परेचर आहे, इथे मोलॅलिटी आहे. आता युनिट सांगण्यात काही अवघड नाही. पटकन आन्सर करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. फास्ट. लास्ट 5 सेकंड्स आर रिमेनिंग. पण लास्ट 5 सेकंड्स आहेत. ओके, युअर टाइम इज अप. टाइम इज अप झालेला. डेल्टा टी एफ विचारलेला आहे ना तुम्हाला. सो डेल्टा टी एफ म्हणजे काय रे? टेम्परेचर. टेम्परेचरचं युनिट असतं केल्विन. आणि खाली काय तर मोलॅलिटी असतो यम. सो द करेक्ट ऑप्शन इज अ के एम. करेक्ट ऑप्शन इज अ के एम. समटाइम्स हा यम जो आहे याला मोलॅलिटी असतात. मोलॅलिटी एक्सप्रेस इन मोल पर केजी. मोलॅलिटी कशाने दाखवतात? मोल पर केजी ने दाखवत असतात. सो सिमिलरली लक्षात ठेवायचं, यमच्या जागेवरती मोल पर केजी येतो. कधी कधी हा मोल पर केजी वरती गेल्यानंतर युनिट असं पण दिलं जातं केल्विन पर मोल केजी. केल्विन पर मोल केजी. दिस इज ऑल्सो करेक्ट युनिट फॉर अ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलर एलिव्हेशन डिप्रेशन कॉन्स्टंट साठी हे सुद्धा करेक्ट युनिट असणार आहे तुमचं. व्यवस्थित फोकस करायचा आहे. चला आपण पुढे जाऊया. सो ॲट दी एंड बघा मित्रांनो, तुम्हाला इथे मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केलेली आहे. बाय व्हिजिटिंग द टेलिग्राम चॅनल तुम्ही टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती जाऊन माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. दॅट इज केमिस्ट्री बाय गुणवंत माली. इथे तसंच तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलचं नाव तर माहितीच आहे, गुणवंत माली. सो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. दॅट इज 9518920195. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चॅनलला मित्रांसोबत शेअर करायला विसरायचं नाहीये. सो नक्की शेअर करा जेणेकरून त्याचंही प्रिपरेशन झालं पाहिजे. आपलेच मुलं टॉप आले पाहिजेत मित्रांनो. सो स्टडी करा व्यवस्थित. एव्हरी इव्हिनिंग 7:15 रोज संध्याकाळी 7:15 आपण भेटणार आहोत. ओके, सो MST-CET प्रिपरेशन ॲट दी एंड पर्यंत आपण सगळे टॉपिक, सगळे लेक्चर्स कव्हर करणार आहोत. प्रत्येक टॉपिक कव्हर करणार आहोत, प्रत्येक चॅप्टर कव्हर करणार आहोत. याच्या सोबतच आपण न्यूमरिकल्स देखील घेणार आहोत. न्यूमरिकल्स जर शक्य असेल तर आपण नीट सारखा टॉपिक किंवा नीट JEE देखील क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत. दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. सो टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं नाही जेणेकरून मी या संबंधित सगळे नोटिफिकेशन्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, स्टडी मटेरियल्स अँड द नोटिफिकेशन्स, या सगळ्या नोटिफिकेशन्स मी तुमच्यासोबत शेअर करेल. जेणेकरून टायमिंगमध्ये कुठला चेंज झाला, आपण कुठला स्पेशल लेक्चर्स घेणार असोल नीट JEEचं, तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत लाईव्ह कॉन्टॅक्टमध्ये असू शकतात. सो ओके, दॅट इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय.